नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत ठाणा नौपाडा परिसरामध्ये आणि तिथल्या वैद्यांना भेटून आजच्या एपिसोडला सुरुवात करणार आहोत. छान वातावरण आहे. खरं तर मला उत्सुकता आहे की इतक्या जवळ घर आणि इथे ट्रेनची धडधड सातत्याने काय होत असेल जाणून घेणार आहोत. त्यांच्याकडून दोन वहिनींना भेटणार आहोत. डोंगरे वहिनी आणि शेंडे वहिनी वाट बघता आहेत. इथे ट्रेनची धडधड आणि तिथे हृदयात धडधड. काय होणार बघूया. ठाणे पश्चिम नौपाडा शिवाजीनगर साई सदन सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ उर्मिला संगम डोंगरे वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण आता सुरुवात करणार आहोत. नमस्कार. नाव सांगा. उर्मिला संगम डोंगरे. माहेरचं नाव? उर्मिला चिंतामण पाटील. आणि माहेर कुठलं? कोपरी गाव. कोपरी. ठाण्यातच. ठाण्यातच. आता ओळख करू. हे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार आई. ही माझी आई. नमस्कार. त्या नणंदबाई. बरं. ही माझी बहीण. नमस्कार. हे भाऊजी त्या नणंदचे मिस्टर. बरं. ही माझी ताई. नमस्कार. ह्या ताई. बरं. ही माझी वहिनी. बरं. हा माझा भाचा. हा. आणि ही माझी भाची. बरं बरं. नमस्कार. चला आता प्रश्नोत्तर. कसं काय जमलं? अरेंज मॅरेज. हो. कुठे भेटले? कुठे बघितलं? ते आलेले मला घरी बघायला. कुठे पण? कोपरी गावात. कोपरी गावात. हा. त्यांना कसं कळलं तुम्ही कोपरीला राहता? नाही, त्यांचे मित्र एक कोपरीला राहतात ना. हा. त्यांनी आणलेलं दाखवायला. त्यांना? हा. मग तुम्ही बघितलं होतं आधी? नाही नाही नव्हतं बघितलं. ते म्हणाले आधी नाही बोलता, आम्ही नाही बोललो नाही होतो. नाही डायरेक्ट आले ते. हसला पण होता तुम्ही? नाही 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 मग ते काय सांगतात असं? नाही नाही ओळखच झाली नव्हती. डायरेक्ट आलेले घरी ते लोक. आणि मग डायरेक्ट कसं? म्हणजे डायरेक्ट म्हणजे ते लोक घेऊन आलेले त्या लोकांना. हा. ते लोक म्हणजे ते लोक त्या लोकांना त्यांचे मित्र यांच्या आईला बहिणीला आणि यांना घेऊन आलेले बघायला. डायरेक्ट तुम्हाला न सांगता? सांगितलेलं फोनवर की आम्ही या दिवशी म्हणजे मुलाला घेऊन येणार आहोत. म्हणजे त्या कोणाच्या मुलाला? म्हणजे मिस्टरांना घेऊन येणार. अच्छा, मिस्टरांना घेऊन. मग ते आले होते. हा. आणि मग काय आल्यावर बघितलं तुम्हाला? बघितलं, त्यांना पसंत आली. मग परत 2 दिवसांनी त्यांच्या दुसऱ्या बहिणीला घेऊन आले. काय काय प्रदर्शन आहे का रोज यायचं म्हणजे? नाही म्हणजे त्यांची इच्छा होती दाखवायची. त्यांना दाखवलं. मग तिसऱ्या वेळेस सगळे आमची फॅमिली त्यांची फॅमिली आणि सगळं आणि जुळाजुळ. कुठे झालं लग्न? कोपरीलाच. कोपरीला. काय करतात ते? तर आम्ही दुकान खोललंय पोळी भाजी केंद्र अन्नपूर्णा. तर तिकडे आम्हीच सगळे असतो. तिघे पण असतो. बर. आणि ते काय करतात? त्यांच्या मैत्रिणी वगैरे खूप आहेत म्हणजे? नाही 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 काय सांगता तुम्ही? मित्र वगैरे आहेत. मित्र भरपूर आहेत. मैत्रिणी नाहीयेत. मैत्रिणी नाहीयेत. बरं बरं. पण मित्र खूप आहेत का? भरपूर. आणि त्याला काय आवड कसली आहे? त्यांना म्हणजे अशी जास्त मित्रांबरोबर आणि जास्त कामाचीच आवड आहे. सासूबाई काय करतात सांग? सासूबाई घरातच असते पण आता दुकान टाकलंय ना त्या दुकानामध्ये सांभाळायला असतं. त्या. आणि तुम्ही काय मी करता? पण असते. त्या जरा लवकर जातात. मी घरातला आवरून मग मी दुपारी जाते. बोलवा सासूबाईंना. आई या इकडे. आई नमस्कार. नमस्कार. सासूबाई म्हणजे तुम्ही सासूबाई बरोबर? ह्या सुनबाई सारख्या वागतात की सासूबाईंसारख्या वागतात? नाही, लेकीबासारखी वागते. लेकी सारखी वागते म्हणजे कशी? मुलीला प्रेम कसं तिला प्रेम आहे आईचं. हो. बाप रे. आणि काय सांगितलेलं ऐकतात? हो सगळं. सगळं. आणि कसं काय म्हणजे किती कसं काय पसंतीला तुम्ही गेला होता? हो मग लगेच पसंत केलं? हो. काय बोलला नाही तुम्ही? काय नाही, काय बोलायचं. नाही. आवडली मग आपण पसंत केली. आवडली. काय वहिनी काय जादू केली? का माहिती काय जादू केली. मग आता काय सासूबाईंबद्दल काय सांगणार तुम्ही? आहेत प्रेमळ आहेत हौशी आहेत. हौशी आहेत. हा. आणि याव ती पण हौशी आहे, प्रेमळ आहे. आता प्रश्न विचारतो. वहिनी मला सांगा, आतल्या खोलीमधील कपाटाच्या ड्रॉवर मध्ये एकूण किती मोज्याचे जोड आहे? मोजांचे जोड ना 5 आहेत. 5. वहिनींनी सांगितलं 5 आणि जोड आहे 4. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. आता सांगा, सासूबाई किती वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं? 18 किंवा 14 वर्ष. 14. बर. 16व्या वर्षी. आणि या किती वर्षाच्या असताना लग्न झालं? सासूबाई सांगा. नाही. कितव्या? 25व्या. 25व्या. यांचं झालं कोपरीला आणि यांचं झालं शहापूरला. बरोबर. आणि आता उखाणा. त्यासाठी सासूबाई गाणं गाणार आणि शेवटच्या अक्षरावरून वहिनी उखाणा घेणार. म्हणा. लिंबणीच्या झाडाखाली चंद्र झोपला ग बाई. एवढंच येतं. एवढंच येतं मला. झोपला ग बाई. ई. इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून. संगमरावांचं नाव घेते डोंगरांची सून. वा. अभिनंदन वहिनी.
हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. आणि आता आपण शेंडे वहिनींना भेटणार आहोत. ठाणे पश्चिम नौपाडा बी केबिन ओशो पार्क सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ संस्कृती सुरसागर शेंडे वहिनींना भेटून आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव संस्कृती सुरसागर शेंडे. माहेरचं नाव? माहेरचं नाव सुचिता प्रभाकर समुद्र. आणि माहेर कुठलं? माहेर कांदिवली चारकोल. चार द्या ओळख करू. हा माझ्या सासूबाई. नमस्कार. माझी नणंद. नमस्कार. माझी ताई. नमस्कार. हे सगळे ओशो परिवार. नीता बरं. ओशो परिवार. हा माझा भाऊ. नमस्कार. मिस्टर राहिले. नमस्कार. हे माझा मिस्टर सुरसागर शेंडे. बरं बरं. आणि हा माझा मुलगा संजय राज. आणि आता प्रश्नोत्तर. कुठे बालपण तुमचं? माझं बालपण सांताक्रूजला झालं. सांताक्रूजला. अच्छा. आणि हे कुठे जमलं लग्न मग? इथेच ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये. हो. काय करतात मिस्टर? मिस्टर भटजी आहेत. अरे वा. भिक्षुकीचा व्यवसाय आहे. व्यवसाय करतात. आणि तुम्ही? मी शिक्षिका आहे. कुठे? जुहूला गांधी शिक्षण हायस्कूल म्हणून आहे. तिकडे. तिकडे आहे. मग ठाण्याहून तिथे जाता? हो. सुट्टी कधी असते तुम्हाला? सुट्टी सॅटर्डे संडे. सॅटर्डे संडे. आणि मी मिस्टरांचा बाकी स्वभाव चांगला? चांगला आहे. छान. खूपच तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे अजून? चांगला. मला संगीतात पुढे येण्याची इच्छा आहे. खेळ वगैरे खेळ आहेत आवडतात? आवडतात. बरं बरं. आणखी कसली आवड आहे तुम्हाला? मला समाजसेवेची आवड आहे समाज कार्य करायला आवडतं. वा वा. छान छान. बरं आता मी प्रश्न विचारतो, पण त्याआधी सासूबाईंबद्दल तुम्ही काहीतरी सांगा. सासूबाई खूपच चांगल्या आहेत. मला सांगा, सासूबाईंमधनं असा कोणता गुण तुम्ही हेरलेला आहे? त्यांचा स्वयंपाकातला गुण. स्वयंपाकातला? हा. काय म्हणजे विशेष? म्हणजे ते वेगवेगळ्या तऱ्हेचे पदार्थ बनवतात. हा. तर ते मला शिकवतात. त्या शिकवतात हा, की तुम्ही त्या- आपणहून शिकण्याचा प्रयत्न करता? त्याही शिकवतात. मी पण प्रयत्न करते, कारण पूर्वी लग्नाच्या आधी मला स्वयंपाकात हे नव्हतं. तुमच्या आणि सासूबाईंमध्ये असा संवाद आहे का? बोलता की नाही तुम्ही? हो, बोलतो ना. बोलता. मग त्यांच्याबद्दल काही विचारलं तुम्हाला माहितीये? हो. सांगू शकाल? हो. बोलवा त्यांना. आई. आई नमस्कार. तुमच्याकडनं खाण्याचे वेगवेगळे पदार्थ या शिकतात म्हणे. हो. हा. सुनेबद्दल काय सांगणार तुम्ही? चांगली आहे, छान आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्या व्यतिरिक्त असा कोणता गुण आहे सुने? म्हणजे ती दुसऱ्यांना अगदी कसं मन मिळावू आपल्याकडे ओढून घेण्याची तिच्याकडे फार हे. ह. आणि काय स्वभाव तिचा. तुमच्या सासूबाई तुमच्याशी कशा वागायच्या? माझ्या सासरे माझ्याजवळ नव्हत्या. त्या बडोद्याला असायच्या. त्या बडोद्याला असायच्या? त्या शाळेत शिक्षिका होत्या. हा. आणि सासरी काय करायचे तुमचे? सासरे नव्हत्या. माझ्या लग्नाच्या अगोदरच वाढले होते. बरं. आता मी प्रश्न विचारतो वहिनी, मला सांगा, आतल्या खोलीमध्ये कपाटाच्या ड्रॉवर मध्ये एकूण किती गॅस लायटर आहेत आतल्या रूम मध्ये? 4. 4. वहिनीने सांगितलं 4 गॅस लायटर आहेत 5, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. आता वहिनी मी सांगा, सासूबाईंचा आवडता अभिनेता कोण? सचिन. त्यांनी सांगितलंय काय? रमेश देव असं त्यांचं म्हणणं आहे. बरं आता तुम्ही सांगा, यांचा आवडता अभिनेता? मराठी. नाही. कोण वहिनी आवडतं तुम्हाला? सचिन. सचिन पिळगावकर त्यांना खूप आवडतात. त्यामुळे या दोघांचंही उत्तर, म्हणजे वहिनींनी सांगितलं उत्तर, पण ते जर दोघांची उत्तर बरोबर आली असती तर बक्षीस मिळालं असतं. आता एखादं गाणं गा. अरे संसार संसार. हा. र. चला, र अक्षरावरून तुम्ही कोण? रात्रानी फुलते रात्री. सुरसागर राव माझेच आहेत अशी आहे मला खात्री. वा. छान. बाकीच्यांना खात्री नसते का आपापल्या नवऱ्याबद्दल? एक हे बक्षीस तुम्हाला मिळालं, पहिलं बक्षीस 100 रुपयाचं.